ओबीसीचं आरक्षण याबद्दलचा महत्वाचा त्याच्यामध्ये निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे। आता जे आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरी, मागासवर्गीय आणि आदिवासी ट्रायबल यांच्याच करतायत, पुरुष महिलांचा, ओबीसीचं नाहीये। ओबीसी पण वर्ग समाजातला फार महत्वाचा घटक आहे, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे, संविधानाने तो सगळ्यांना आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे ते लांबतंय। आम्हालाही बरं वाटत नाही। आम्हाला वाटलं होतं की आता निकाल लागेल आणि याद्या फायनल होऊन एकदा ह्या निवडणुका पुढे जातील, म्हणजे होती। आम्ही सतत मंत्रिमंडळ पण तोच प्रयत्न करतोय, चांगल्यातले चांगले वकील देऊन आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडून त्याबद्दलच्या निवडणुका आणि ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी होण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केलेली 1962ला सुरुवात नगरपालिका त्याच्या आधीपासून आहे आपली, तर मला वाटतं 1854ची नगरपालिका काय असं काहीतरी आहे, पण ह्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत। इथं जागा कशी होती, नंतर हळूहळू आपण बदलत गेलो। माझ्याही त्या सुरुवातीच्या काळात तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या डोक्यामध्ये असणारं माझं विजन आणि नंतर तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशामध्ये फिरण्याची संधी मिळाली, कधी परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळते आणि त्यावेळेस मी पण बघतो की तिथं काय आहे, माझ्या बारामती करता काय आणता येईल, माझ्या पुणे पिंपरी चिंचवड करता, माझ्या महाराष्ट्राकरता काय आणता येईल। आता देखील इथं बोलत असताना मला नवीन जैन सांगत होते की दादा आम्ही अनेक शहरं बघितलेली आहेत, परंतु एवढं झाडं असणारं, स्वच्छ रस्ते असणारे, फुटपाथ असणारं, एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणारं शहर मला फार क्वचित बघायला मिळालं आणि ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं। म्हणजे त्यांनी फारच मला चढवलं, त्यांनी चंदीगडची उपमा दिली, अरे चंदीगड में भी ऐसा नहीं है दादा, इसमें है। ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी काय सांगावं। आम्हालाही असं सांगितलं की थोडासा 3 हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं, आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झालं पाहिजे। आणि इथं ही वास्तू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मध्ये मी परवाच पंकजाताई मी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो, नंतर परवा माझ्याबरोबर त्या बीडला पण होत्या, त्यावेळेला ताई त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या मंत्री झाल्या, माझं राहिलेला निधी थांबला, माझं 5 वर्ष पंचायत समिती थांबली, पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली। बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीची म्हणून हिच्याकडे बघितलं जातं, तिथं काम पण तसंच व्हावं, व्हिडिओकडनं तशीच अपेक्षा आहे। पुढं पंचायत समितीमध्ये येऊन बारामतीकरांचं नेतृत्व करणाऱ्या सभापती उपसभापतीकडनं पण आणि सदस्यांच्याकडनं पण तीच आमची अपेक्षा आहे। लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, नुसता दिखावा करून चालत नाही, नुसत्या इमारती चांगल्या बांधून चालत नाही, फर्निचर चांगलं ठेवून चालत नाही, त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसांनी पण घेतलेल्या कागदातला माणूस त्या ठिकाणी ओळखला पाहिजे, नुसता कागद वाचून चालत नाही आणि त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत। त्याच्यामध्ये मला मागाशी एकाने निवेदन दिलं, व्हिडिओ त्याची नोंद घ्या, आपण मोफत विहिरी देतो, विहिरीला आता 4 लाख केले ना, 5 लाख केलं, मोफत विहिरी देतो। काही जण कोण सुजय पवार कोण आहे का, पवार हा आमची भावकी काहीतरी त्याच्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे। मी एकच बाजू बघून बोलत नाही, मला त्याची शहानिशा करावी लागेल। मला तर आत्ताच बऱ्हाणपूरला कुठंतरी पत्र दिलं की दादा तुम्ही एवढं काम करता पण तुमच्या खालचे लोक कसं काम करतात, ते सुजय पवार म्हणे विहिरीमागं पाऊणला 75,000 रुपये घेत असतील तर त्याचं काही खरं नाही, घेत नसतील तर त्याला शुभेच्छा, चांगलं काम कर। त्याच्या खोलात माझ्या इथं जो स्टाफ, मी आता तर बारामतीमध्ये किती जण एकूण तुम्ही स्टाफमध्ये काम करता, 4 जण माझ्या DCM ऑफिसचे लोक इथं काम करतायत, परंतु नुसती नावाला 4 नाही दिसली पाहिजे, काम पण तेवढं 4 पटीनं वाढलं पाहिजे। कुठेही काही पाठपुरावा करणं, सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य देणं, याकरता मी आपल्याला इथं ठेवलेलं आहे। आणि हनुमान पाटील तुम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही आता आरो झालेला आहे रिजनल ऑफिसर, तुम्ही पण त्यांना योग्य ते सल्ला देत चला, लोकांची कामं व्हावीत ही माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या बाबतीमध्ये आहे। आज इथं ही जागा मी का इथं वास्तू बांधली तर काय होतं, आम्ही बघितलेलं, आम्ही इमारती बांधतो नंतर त्याचा मेंटेनन्स होत नाही। आता देखील प्रशासकीय बिल्डिंगमध्ये मला पुन्हा काही वर्षांनी आम्हाला ती पहिली बिल्डिंग किती साली झालेली आम्हाला नाही का, पहिली 2013 आणि आता 12 वर्ष झाली, त्याच्यामुळे तिथं पण मी बऱ्याच गोष्टी दुरुस्त करतोय, चांगल्या करतोय आणि तिथं लोकांना मदत झाली पाहिजे, स्वच्छता चांगली असली पाहिजे, महिलांचं आता प्रमाण वाढलंय। मी आज बारामतीमध्ये सकाळीच मी मध्ये अधिवेशनाला नागपूरला गेलेलो होतो, नागपूरला
इतके चांगले सार्वजनिक शौचालय आणि टॉयलेटची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे। आज आपण 2 ठिकाणी जुने ब्लॉक एकदम चांगले तशा पद्धतीनं करायला सांगितलेले आहेत आणि ह्या रोडला पण मी 2 ठिकाणी करतोय। एका ठिकाणी 8 लोकांचं, पुरुषांचं, एका ठिकाणी 4 महिलांचं, असं फार चांगलं करून देतो। म्हणजे एवढं चांगलं करणार आहे की तुमच्या घरात देखील एवढं चांगलं टॉयलेट नसलं पाहिजे असं करून देणार आहे। पण वापरावर पण तसंच लागेल आणि तिथं गेल्यानंतर थोडे पैसे द्यावे लागतील, थोडा चिमटा काढावा लागेल। टॉयलेटला जायला किंवा काहीतरी किंमत येईल आणि बाथरूमला जायचं म्हटलं तरी कुठेही साईडला राहायचं, इकडे तिकडे बघायचं आणि मारायचं, तसं चालणार नाही। तिथं जायचं, काय असेल तिथं 50 पैसे, रुपये, 2 रुपये ते त्या ठिकाणी द्यायचे, पण ही सोय करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीनं आपण सध्या 4ची सोय करतो। मला वाटतं एकेकाची किंमत 1 कोटी काहीतरी लाख आहे ना, 1,20,00,000 एकेका टॉयलेटची किंमत आहे। तुम्ही झाल्यावर बघा, मी नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन चांगलं केलेलं आहे। माझा हाच प्रयत्न असतो, जिथं जे चांगलं असेल आणि तिथं मी ते सगळं बघणाऱ्या माणसाची पण राहण्याची व्यवस्था करणार आहे। त्याच्यामुळं ते सतत स्वच्छ राहावं, त्याला त्या पद्धतीनं आपण पैसे वगैरे काही द्यायचं ते देऊ, त्या पद्धतीनं आपण करतोय। अजून पण बाकीची बरीच कामं आहेत। आता राजूदादा तू इथं आहे, मध्ये पंकजाताई वगैरे आलेल्या होत्या। आपल्याला वेटरनरी हॉस्पिटल नाही, कॉलेज, वेटरनरी कॉलेज हे काढायचंय। मी परवा बसलो होतो, 300 कोटी रुपये एका कॉलेजला लागतात। आपल्याकडे घ्यायचं म्हटलं तर ते खाजगीला पण देतात, परंतु एवढा भार आपल्याला उचलणं शक्य नाही आपल्या संस्थेला। मी आता प्रांताला 2-4 जागा सांगितलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्याशी पण बोलून घ्या आणि काय तिथं मिळते का, मी आधी सांगितलं ते होतंय का त्यांच्याशी चर्चा करा। ते असेल तर मग उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्याचा समावेश, मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर ते होईल, नाहीतर पुन्हा लगेच म्हटलं दादाने जाहीर केलं। मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे, मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करू, परळीला एक द्यायचं आणि आपल्या पार्वतीला एक द्यायचं आहे। पण वेटरनरी डॉक्टरांची गरज आहे, संख्या कमी आहे, जनावरांची संख्या वाढती, त्या प्रमाणात ती पण संख्या वाढली पाहिजे, ते पण काम आपण करूया। एकंदरीतच युनियन बँक ऑफ इंडियाचा बारामती शाखेच्या स्थलांतराचा कार्यक्रमाच्या करता आपण सगळे खरं तर जमलेलो आहे। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या नवनीत जैन महाप्रबंधक युनियन बँकेचे, त्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये युनियन बँकेच्या बारामती शाखेचं नवीन जागेमध्ये स्थलांतर झालं असल्याचं जाहीर करतो। आत लॉकरची व्यवस्था आहे, कमी पडले तर अजून लॉकर वाढवण्याच्या सूचना त्यांनी आत्ताच मयंक भारद्वाज आणि संजीव कुमारला दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सगळं काही नीटनेटकं पार्किंग आहे। मी हे का बांधलं, कारण इथं नंतर स्वच्छता कशी राखायची, हाऊसकीपिंगचे पैसे कुणी द्यायचे, हा यक्ष प्रश्न आमच्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतो आणि त्याकरता म्हणलं एक आपण बँक देऊ। बँकेला आपण ही जागा भाड्याने दिलेली आहे, त्यांनी 2.25 लाख रुपये महिना त्या बँकेला भाडं, त्याच्यातनं साधारण 3 वर्षानंतर 15% वाढ होणार आहे, बरोबर ना। आणि त्या प्रकारे 2.25 लाखामध्ये माझी अपेक्षा आहे की साधारण त्याचं कॉन्ट्रॅक्ट हाऊसकीपिंगचं महिना 2 लाखाचं द्यायचं आणि त्याच्यातनं ती आपली ही गार्डन, तुम्ही बघा अशी कुठं गार्डन एवढी चांगली पाहायला मिळते का, तुम्ही पंचायत समितीमध्ये जावा, तशा पद्धतीने ही झाडं वगैरे, तुम्ही पण मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो, आपण सगळेजण मिळून। मी जे ठरवलेलं आहे की ह्या 5 वर्षात देशातला पहिल्या नंबरचा तालुका हा करायचा, मग ते शहर असेल किंवा माझा ग्रामीण भाग असेल, त्या पद्धतीनं आपण, मी तर बंधू म्हणजे राजूदादाशी चर्चा झाल्यावर ते वेटरनरी कॉलेज हे साधारण माझ्या काराटीच्या जवळपास कुठं घेता येतं का, हाही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करणार आहे। कारण सगळाच तालुका हा कव्हर झाला पाहिजे, सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या पाहिजे। कालच मी एका कार्यक्रमात सीएम, मी, डीसीएम, विजय शिवथरे, आम्ही सगळेच होतो, त्यावेळेस पुरंदरचं पण विमानतळ हे जिथं त्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने मान्य केलेलं आहे तिथं आपण करायचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं कदाचित नाराजी काहींची घ्यावी लागेल, परंतु डेव्हलपमेंट होताना जास्तीत जास्त एक विचार कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करणार आहे। आज या निमित्तानं युनियन बँकेचं इथं स्थलांतर झालंय, सर्व स्टाफचं, खातेदारांचं, ग्राहकांचं आणि बारामतीकरांचं अभिनंदन करतो। स्टाफने अतिशय उत्तम सेवा बारामतीकरांना द्यावी। आमचे नवीन जैन महाप्रबंधक इतके आपल्या बारामतीवर खुश झाले की त्यांनी मयंक भारद्वाज यांना सांगितलं ही आपली इथली मेन शाखा झाली,
अजून बारामतीमध्ये कधी आपण शाखा काढू असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्या बाजूला म्हणजे कुठं MIDCचा तिकडचा परिसर आहे ना त्या भागामध्ये, म्हणजे त्यांना असं वाटतं की अजून एक शाखा त्या ठिकाणी निघावी. खरं तर काही काही शहरामध्ये एक बँकेची शाखा यायला किती प्रयत्न करावा लागतो, पण शेवटी व्यवहार इथं होतोय. बारामतीचं राहणीमान बदलत आहे. बारामतीमध्ये एकंदरीत परवाच एक तो 600 कोटीचा आहे ना हे हनुमंत पाटील, एक 600 कोटीचं एक नवीन युनिट आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. मी तिथं जागाही द्यायला सांगितलेली आहे. आपलं काही 1000 कोटीचं अमित कल्याणींचं पण मी मागे लागलोय, लवकर त्याचं काम सुरू करा. माझ्या तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा हाही त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. त्याच्यातनं इतर पण काही वेगवेगळे स्टॉल काढून मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बारामतीमध्ये जर कुणी कुठल्या भागामध्ये अतिक्रमण करून काही करत असतील तर कृपा करून त्यांनी ते बंद करावी.